सर, मेळघाटचा मुख्य सण होळीच का मानला जातो? कशी पेहराव पद्धती आहे, खाद्य संस्कृती काय आहे. माझ्या घरी तर मी हे खातो, त्यांच्या घरी ते काय खातात, शिकार कशी करत असावेत. मेळघाटच का तुम्ही निवडलं? दुसरे काही भाग मेळघाटात आहेत की त्या भागात वावरत असताना, फिरत असताना, भटकंती करत असताना आपल्याला काही गोष्टींचं भान ठेवावं लागतं. नाही कारण त्या जंगलात, त्या दरीमध्ये अमावस्येच्या रात्री चित्रविचित्र आवाज येतात. म्हणजे तिथलं अग्रेसिव्ह आहे, तिथल्या भागांमध्ये इथल्या भागांमध्ये काय असा फरक आहे की इथलं शांत आहे आणि तिथलं अग्रेसिव्ह आहे? नमस्कार मित्रांनो, मी आयुष नंदराज नवले, बियॉन्ड द माईकचा तुमचा आवडता होस्ट. मित्रांनो, आपण मेळघाट हे नाव तर ऐकलंच आहे, पण आज आपण अशा व्यक्तीशी भेटणार आहोत जो आपल्याला मेळघाट अशी भेटवणार आहे. मेळघाटामध्ये बरेच अशा गोष्टी आहेत ज्या अजूनही आपल्याला माहिती नाहीत आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही. तिथली संस्कृती, तिथले लोक, तिथलं पूर्ण कल्चर आपण हे आज जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आज आहे मेळघाटचे विशेष तज्ज्ञ डॉक्टर श्री एकनाथ तट्टे साहेब. तर चला आपण संवाद सुरू करूया डॉक्टर श्री एकनाथ तट्टे साहेबांसोबत. सर, आपण परतवाड्यासारख्या छोट्याशा शहरामधून येता, तर इथून एवढी मोठी विचारधारा आणि एवढी मोठी विचारधारणा तुमच्यामध्ये कशी काय आली की मेळघाट आणि जंगल याचा आपण सखोल अभ्यास केला पाहिजे? तर असं कुठून आपल्यामध्ये विचार निर्माण झाला? अच्छा, त्याचं असं झालं की माझा जन्म एकलासपूरचा आहे. एकलासपूर तुम्हाला माहिती असेल की सातपुड्याच्या पायथ्याशी असणारा अचलपूर तालुक्यातलं एक महत्वाचं गाव आहे. शेतीवाडी, कुणबिकी, कृषी संस्कृती, ग्रामीण संस्कृती, ग्रामीण खाद्य संस्कृती जपणाऱ्या एका कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो. आणि खरं सांगायचं झालं तर माझ्या घरापासून डोंगर जो आहे तो फक्त 2 ते 3 किलोमीटर आहे. ओके. त्यामुळं डोंगराची अनिवार्य अशी ओढ होती बालपणापासून. आणि मग लहानाचं मोठं होईपर्यंत सगळ्या शेती संस्कृतीत, कृषी संस्कृतीत मोठा झालो. ते सगळं पाहिलं, अनुभवलं. शेती विश्वात काम करता आलं, शेतीत राबता आलं. आणि मोठं झाल्यानंतर ती जंगलाप्रती असणारी, ती डोंगराप्रती असणारी ओढ वाढली. आणि झालं असं की मी ग्रॅज्युएट झालो असेल अमरावतीच्या श्री शिवाजी महाविद्यालयातून. त्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण चिखलदराला जायला पाहिजे. आपण कुठेतरी जायला पाहिजे, दरीत उतरायला पाहिजे, डोंगरावर चढायला पाहिजे. कशाची झाडं आहेत, कशाच्या वेली आहेत, प्राणी कोणते आहेत, हे सगळं आपण बघायला पाहिजे आणि अनुभवायला पाहिजे. याचं एक प्रामुख्यानं अजून दुसरं कारण असं होतं की माझे वडील सातत्यानं मला सांगायचे की मी काय अनुभवलेलं आहे. एक काळ असा होता की डोंगरातले वाघ, मेळघाटातले वाघ एकलासपूरच्या धर्माळापर्यंत यायचे, एकलासपूरच्या गावगल्ल्यांमध्ये फिरायचे. आणि मग अशा आख्यायिका आणि खरोखर घडलेल्या कथा देखील होत्या की बाबा रे, अमक्या साली आपल्या गावात वाघ शिरलेला होता, त्यांनी गाय मारली, मग लोकांनी त्याची शिकार केली वगैरे वगैरे. या सगळ्यातून मग एक आकर्षण अधिकाधिक वाढत गेलं, मेळघाटच्या प्रेमात पडत गेलो. आणि मग नोकरीत आल्यानंतर या माझ्या मेळघाटच्या भटकंतीला एक आकार आला, अभ्यासाचा आकार आला. मी प्रत्येक गोष्टीत खोलवर शिरायला लागलो खरं तर, की बाबा झाडं किती प्रकारची असतील, प्राणी काय असतील, कुठलं जनजाती, आदिवासी जमाती इथं राहतात, कशा राहतात, कशी पेहराव पद्धती आहे, खाद्य संस्कृती काय आहे. माझ्या घरी तर मी हे खातो, त्यांच्या घरी ते काय खातात, शिकार कशी करत असावेत. यातून मग एक वेगळा आकार माझ्या बघण्याला आला. आणि त्यातून मग जे काही लोकसंचित मला माझ्या हृदयात, माझ्या याच्यात साठवता आलं, ते माझं भाग्य समजतो. या पद्धतीनं. ओके. तुम्ही सांगितलं की तुम्ही नोकरीमध्ये आल्यानंतर जंगल फिरायला सुरुवात केली. तर जंगलच का, बाकी दुसरे स्पॉट का नाही, जसं बीच वगैरे का नाही, मेळघाटच का तुम्ही निवडलं?
त्याचं कारण असं होतं की मी साधारणतः महाविद्यालयीन जीवनामध्ये किंवा नंतरच्या काळात नोकरीत आल्यानंतर जो माझ्या विषयाचा अभ्यास केला, मी इंग्रजी साहित्याचा, इंग्रजी वाङ्मयाचा विद्यार्थी आहे. ओके. आणि त्या निमित्तानं मग इंग्रजी वाङ्मय असेल, मराठी वाङ्मय असेल, हिंदी वाङ्मय असेल, त्याचा थोडंसं वाचन होतं. आणि वाचन करताना आधुनिकता काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आधुनिक जगातून काय हद्दपार झालेला आहे, कशाचा ऱ्हास झालेला आहे, कुठल्या गोष्टी लोप पावतात आहे ते लक्षात यायला लागलं. इंग्रजीत सुंदर रीतीनं निसर्ग कविता करणारे, निसर्गावरती लिहिणारे, भरभरून लिहिणारे जे लोक होते, त्यांच्या लिखाणाच्या अक्षरशः प्रेमात पडलो. रॉबर्ट फ्रॉस्ट ज्याच्यावरती मी PhD केली, किंवा मराठीतले तुकाराम असेल, किंवा सगळे निसर्ग कवी असतील, त्यांच्या कविता वाचून निसर्गाच्या प्रेमात पडलो. आणि असं लक्षात आलं की निसर्गामध्ये अजूनही चेतना अबाधित आहे, जी आपल्याला नागरीकरण, आधुनिकीकरण झालेल्या समाजामध्ये मिळत नाही. एक प्रकारची निरागसता आजही मेळघाटातील जनजातींमध्ये, आदिवासी जमातींमध्ये बघायला मिळते. नीतिमूल्याचा अभाव जो आपल्याला तिकडे दिसतो तो इकडे दिसत नाही. इकडे नीतिमूल्यांचं अधिष्ठान इथल्या जीवनाला आहे. हे सगळं बघितल्यानंतर आणि माझ्या स्वभावाचा एकंदरीत आढावा घेतल्यानंतर मलाच असं जाणवलं की मी काही शहरात रमणारा माणूस नाही. मला काही एखाद्या गोव्याला बीचवर एखाद्या मित्राने नेलं, मुंबईला नेलं, दिल्लीला नेलं, मी तिकडेही जाऊन आलो. पण मी रमलो ते ताडोबामध्ये असेल, बांधवगडमध्ये असेल, सातपुडा टायगर रिझर्व्ह मध्ये असेल, किंवा मेळघाटात, आणि कुठंच काही नाही. तर माझ्या गावावरून मला हार्डली 10 मिनिटं लागतात मेळघाटात यायला. आणि म्हणून मला ते आवडतं. मी पुन्हा एकदा सांगेल की हे सगळं निरागस आहे. त्यामुळं मला निसर्गात फिरायला आवडतं आणि इथल्या लोकांसोबत दोस्ती देखील, मैत्री देखील आवडते. जंगलात कोणीही पहिल्यांदा जर जातं त्याला थोडी मनामध्ये भीती राहतं की इथं काय होईल बाबा, वाघ दिसला त्याने अटॅक केला तर, बरोबर, अस्वल दिसली त्यांनी जर काही केलं तर, तुमच्या मनामध्ये अशी काही भीती होती का की आपल्यावर कोणी असं काही करेल? बरोबर. मला असं काही कधी वाटलं नाही. कारण मी तुम्हाला सांगतो, मी रात्री 2 वाजता देखील सेमाडोवरून चिखलदऱ्यापर्यंतचा प्रवास केला आहे. मी बिडी बाबाच्या, राजदेव बाबाच्या रस्त्याने खोंगडावरून रात्री 3 वाजता देखील माझ्या स्कूटरनी, 20 वर्षापूर्वी, तेव्हा रस्ता चांगला नव्हता, तेव्हा रात्री बेरात्री एकट्या दुकट्यानी प्रवास केलेला आहे. भीती म्हणून याच्यासाठी वाटली नाही की निष्ठा असावी, तर मला असं वाटतं की ती या जंगलावरच असावी, है ना. आणि जगप्रसिद्ध निसर्ग कवी विल्यम वर्ड्सवर्थ एक सुप्रसिद्ध वचन आहे. त्याने म्हटलेलं आहे की व्हॉट मॅन हॅज मेड ऑफ मॅन, आदमी ने आदमी को क्या बना दिया, है ना. हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे माणसाचं कुणीकडे झालेलं आहे. मी काही अपशब्द वापरून काही अभद्र बोलणार नाही, परंतु माणसाचा राष्ट्रसंतांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं सुपर ह्युमन व्हायला पाहिजे होता, परंतु तसं होताना नाही दिसत आहे. याच्या उलट इथली निरागसता कायम आहे. आणि विश्वास ठेवावा, स्वारस्य दाखवावं, निष्ठा ठेवावी, असं हे सगळं संचित आपल्या अवतीभोवती आहे. एखाद्या झाडावरती आपण निश्वास ठेवू शकतो, एखाद्या माणसावरती इकडे विसंबून राहू शकतो. इकडे प्राण्यांचे गुणधर्म आहेत, स्वभाव दर्शन आपल्याला केलं जाते आणि त्यानुसार ते वागतात. वाघ तुमच्यावर कधी हल्ला करत नाही, हरिण तुमच्या कधीच वाटायला जात नाही, अस्वल जरी तुमच्या समोर आलं तरी ते एकाएकी तुमच्यावरती हल्ला करत नाही. याचं कारण प्रत्येकाच्या स्वभावामध्ये त्यांच्या वृत्ती आहेत आणि त्या वृत्ती समजून घेऊन जर आपण इकडे वावरलो तर आपल्याला भीती वाटण्याचं कारण नाही. आणि सर्वात महत्वाचं मी असं म्हणेल की माझी निष्ठा
सातत्यानं जंगलावरती आणि इथल्या संस्कृतीवरती लोकसंचितावरती आहे. आणि म्हणून माझा ठाम विश्वास आहे की माझं इकडे कोणी काही वाकडं करू शकत नाही. त्याच्या उलट मी चर्चा लांबवताना अजून 1 मिनिट बोलेल. नक्कीच सर. की इलम नावाचा प्रकार आहे. इलम म्हणजे ब्लॅक मॅजिक, आणि ब्लॅक मॅजिक इतक्या प्रचंड प्रमाणात इकडे केलं जातं की लोक अक्षरशः घाबरतात की अरे याच्याकडचं खाऊ नये, त्याच्याकडचं खाऊ नये, हे ओलांडू नये, यासारखे प्रकार इकडे देखील आहे. हा एक प्रकार झाला. दुसरे काही भाग मेळघाटात आहेत की त्या भागात वावरत असताना, फिरत असताना, भटकंती करत असताना आपल्याला काही गोष्टींचं भान ठेवावं लागतं. त्यातल्या 2 भागांचा उल्लेख मी इथं करेल. चिचाटीच्या धबधब्याकडे जाताना जो ट्रेक आहे, त्या ट्रेकच्या मध्ये एक मंदिर लागतं. मंदिर म्हणजे असं छोटासा घुमट आहे, परंतु पूर्वापार एक आदिम श्रद्धा, आदिम संकेत चालत आलेला आहे. आणि गावकरी सांगतात चिचाटीचे की त्या मंदिराच्या पल्याड धबधब्याकडे जाताना चप्पल जोडा वापरायचा नाही. नदीतून चालत जात त्या मंदिरात जायचं, त्या घुमटापाशी जायचं. ते जे काही ग्रामदैवत आहे, फॉरेस्ट डेटी आहे, जंगल देवता आहे, तिथे नमन करायचं, तिथं चप्पल जोडे उतरायचे, तिथं शुचिरभूत व्हायचं. आणि पलीकडचा जो भाग आहे तो अतिशय पवित्र आहे. त्याला आपण आधुनिकीकरणाचं नख लावायचं नाही, वाईट भावना घेऊन जायच्या नाही. दुसरा एक प्रसंगी मी माझ्या जीवनातला असं सांगेल की मी जेव्हा पहिल्यांदा कलालकुंड बकादरीच्या जंगलात ट्रेकला गेलो तेव्हा अनेकांनी मला सांगितलं की नको जाऊ. आणि जेव्हा आडनदी गावात जाऊन मी चौकशी केली, माझ्या मित्रांशी बोललो, तिथल्या सरपंचाशी बोललो की असं काय आहे कलालकुंड बकादरीच्या जंगलात की तुम्ही मला रिस्ट्रिक्ट करताय, तुम्ही मला नको जाऊ म्हणताय. तर त्यांनी सांगितलं की सर, या 2-3 गावांचा अनुभव आहे. म्हणजे त्यातला गावांच्या नावं मी घेईन. एक भुलोरी, भांद्री, जैतादही म्हणजे जुनं जैतादही, भिलखेडा, मनभंग आणि आडनदी, या 5-6 गावातले लोक कलालकुंड बकादरीच्या जंगलात कधीही जात नाहीत. कारण त्या जंगलात, त्या दरीमध्ये अमावस्येच्या रात्री चित्रविचित्र आवाज येतात. आणि ते आवाज, ते विव्हळणं, ते किंचाळणं अक्षरशः गावापर्यंत येतं. आणि म्हणून एक प्रकारची भीती आमच्या हृदयात त्या भागाविषयी साठलेली आहे. ओके. आधुनिकीकरणाच्या परिप्रेक्ष्यातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की निसर्गाच्या कणाकणात देव आहे, पानाफुलात देव आहे, इथल्या उर्वरेत, इथल्या मातीत देव आहे. ते देवत्व आपण सांभाळलं पाहिजे. आपणही शुचिरभूत होऊन गेलंच पाहिजे. शुचिरभूतता माझ्या हिशोबाने, माझ्या विचारांची असावी, मनाची असावी, बाकी काही नाही. सर, तुम्ही मेन्शन केलं की इथे इलम नावाचा प्रकार होतो, जी, तो ब्लॅक मॅजिक म्हणून ओळखतो आपण. जी. तर डू यू बिलीव्ह इन ब्लॅक मॅजिक? ब्लॅक मॅजिक मध्ये तर मला काही फार अनुभव नाहीये, परंतु इथे मी काही व्यक्तिविशेषांना भेटलो की त्यांनी मला बाध्य केलं की या सगळ्या गोष्टीवरती माझा विश्वास बसेल. झालं असं की साधारणतः 22 वर्षापूर्वी माझा एक मित्र आहे धारणीचा, ज्ञानदेव येवले, तो मला एका गावाला अंबापाटी गिरगुटीला घेऊन गेला. आणि तिथे बाटू बाबा नावाच्या एका वैदुषी, ज्याला भगत म्हणतात, मेळघाटी भाषेमध्ये भगत म्हणतात, आणि त्याला चांगला सन्मान गावात दिला जातो, मान सन्मान दिला जातो. तो एक रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी ती गावातली असते. त्याच्याकडे घेऊन गेले आणि सांगितलं की मेळघाटच्या जनतेवरती या बाटू बाबाचे अनंत उपकार आहे. मी त्यांना विचारलं कसं? तर असाध्य आणि गंभीर आजारावरच्या औषधी बाटू बाबांना माहिती आहे. आणि तुम्ही जर ती गावं पाहिली, अंबापाटी, गिरगुटी आणि खोंगडा, तर तिकडून वैराटच्या खोऱ्यात जाता येतं. आणि वैराटचा खोरा म्हणजे औषधी वनस्पतींनी ठासून भरलेला आहे.
आणि त्यात मला एक महत्वाची गोष्ट जाणवली की बाटूबाबा सारखे अनेक लोक इथं आहेत की त्यांना औषधी वनस्पतीची जाणीव आहे. मग दोन प्रकारच्या औषधी वनस्पती आहे. एक आहे औषधी वनस्पती की यातून तुम्हाला तुमच्या डिसऑर्डर्स, तुमचे वैगुण्य, तुमचे विकार, तुमचा आजार नाहीसा होईल. आणि दुसऱ्या अशाही काही औषधी वनस्पती आहे की त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवावा लागेल की ती जर पोटात गेली चुकून तर दॅट इज इलम. मला असं वाटतं की ती करणी असेल, ती ब्लॅक मॅजिक असेल. त्याच्या उपर बाकी याच्यावर फारसा माझा विश्वास नाहीये. बचनाग नावाची एक वनस्पती नदीत त्या काळात होती आणि असं म्हटलं जायचं की ती विषारी होती आणि त्याचं पाणी प्यायलो तर मग विषबाधा व्हायची, किंवा अशा अनेक वनौषधी आहेत. आदिवासींमध्ये एक माहिती आहे की वाघाच्या मिशीचं केस जर पोटात गेलं तर माणूस अनंत इलाज केले तरी वाचत नाही. हा, कारण ते इतकं कठीण असतं की ते तुमच्या आथड्यांना, जठराला, यकृताला आणि सगळ्या इंटरनल इंटेस्टाईनला डिकम्पोज करतं, डिस्ट्रॉय करतं. या पद्धतीचं हे सगळं विश्व आहे, हे जग आहे. ओके. मर्क्युरी सर हा याच्यामधला नाही, पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मर्क्युरी माहिती ना तुम्हाला, पारा. येस, तो कधी आपण घेतला तर तो सरळ फाडत निघतो. तो अरे बापरे. पोटामध्ये किंवा जिभेवर ठेवला आपण, जर आतमध्ये गेला तर तो आतडे असो किंवा जिथे कुठे जाईल तो सरळ छिद्र करत. तुम्ही म्हटलं की आपल्या इथे वाघ आहे, अस्वल आहे, हरिण आहे, ते सहसा डिस्टर्ब नाही करत कोणाला, ते एवढे अग्रेसिव्ह नाहीये. पण आपण ताडोबामध्ये बघतो ते खूप अग्रेसिव्ह आहे. आणि मेळघाट मधलं अग्रेसिव्ह का नाही, म्हणजे तिथलं अग्रेसिव्ह आहे, तिथल्या वाघांमध्ये काय असा फरक आहे की तिथलं शांत आहे आणि तिथलं अग्रेसिव्ह आहे? हा सगळा या सातपुड्या पर्वताचा प्रताप आहे, ही महिमा आहे. एक मराठी सुंदर शब्द जंगल खात्यामध्ये वापरला जातो, त्यासाठी इंग्लिश सबस्टिट्यूट मला नाही आठवत आहे आता. तो मराठी शब्द आहे लपन. लपन, हायडिंग प्लेस, दॅट इज हायडिंग प्लेस. तर मेळघाटात आहे ना, या वन्य प्राण्यांना इतके हायडिंग प्लेसेस आहेत, इतके केव्ज आहेत, इतक्या दऱ्या आहेत, इतके डोंगर आहेत की त्यांना सहजासहजी कुठेही शेल्टर मिळतं. ओके. आणि मग हा जो दुसरा भाग आहे, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट, तो फारसा होत नाही. आणि दुसरं महत्वाचं, इथं हर्बिव्होरस म्हणजे तृणभक्षी प्राण्यांची संख्या बऱ्यापैकी मोठी आहे. त्यांना जंगलाच्या आतमध्येच खाद्य मिळतं. जंगलाच्या बाहेर येऊन एखाद्याच्या शेतात जाऊन त्या शेतकऱ्याची शिकार करण्या इतपत परिस्थिती मेळघाटात अजूनपर्यंत आलेली नाही, कारण मेळघाट खूप मोठा आहे है ना, आणि लपन खूप आहे, हायडिंग प्लेसेस खूप आहेत. त्यामुळं मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट हा फारसा येत नाही. हा पहिला भाग. याच्यात दुसरं उत्तर जोडताना मी असं म्हणेल की मेळघाटातला आदिवासी तो कुठल्याही जमातीचा असो, तो कोरकू असो, गोंड असो किंवा अजून कोणी असो, त्याच्या प्रत्येक झाडाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि प्रत्येक प्राण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन श्रद्धेनं भरलेला आणि भारलेला आहे. तुम्ही खोंगडाकडून राजदेव बाबाकडे जर जात असाल तर त्या अंबापाटी, राजदेव बाबा, हरिशाल रोड वरती एक मंदिर आहे आणि त्या मंदिराचं नाव आहे कुलामामा ठाणा. कुलामामा ठाणा. आता ते ठाणं कोणाचं आहे तर कुलामामाचं आहे. कुलामामा कोण आहे तर कुलामामा म्हणजे समस्त आदिवासींचा मामा. आणि मेळघाटातील सगळे आदिवासी गैर आदिवासींची पक्की श्रद्धा आहे की इथे दिसणारा प्रत्येक वाघ माझा मामा आहे आणि मामाच्या दृष्टिकोनातूनच त्या वाघाकडे बघण्यात येतं. इथं असणारं प्रत्येक झाड त्याच्याशी माझा अन्योन्य घट्ट असा संबंध आहे. मी 2 मिनिटात 2-3 झाडांचे, 2-4 वृक्षांचे तुम्हाला उदाहरणं सांगतो.
आणि इथल्या निसर्गाचा आणि आदिवासींचा काय संबंध आहे, कशी घट्ट नात्याची वीण आहे, ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. या माझ्या प्रयत्नातून हे तुम्हाला कळेल की इथलं जगणं जे आहे, इथलं आयुष्य जे आहे ते दैवी आहे. बरोबर आहे. इथं कोरकू जमातीमध्ये जामुनकर नावाचे तुम्हाला कुटुंब आढळतात. अनेक लोक आहेत ज्यांचे आडनाव जामुनकर आहे. अनेक लोक आहेत ज्यांचे आडनाव काळदेकर आहे. मेळघाटात अजून एक आडनाव आहे, ते आहे झारेकर. ही आडनावं तुम्हाला मला साधी जरी वाटत असली तरी जेव्हा एखादा लोकसंस्कृतीचा फोकलोअरचा अभ्यासक या आडनावांकडे वेगळ्या नजरेनं बघतो तेव्हा असं लक्षात येतं की झारेकर आडनाव असणाऱ्या लोकांचं गोत्र झारा आहे. ओके. आता प्रश्न राहिला की कोरकू भाषेमध्ये झारा म्हणजे काय, तर झारा म्हणजे गवत. आणि झारेकर आडनाव असणाऱ्या समस्त आदिवासींचं असं मत आहे, अशी श्रद्धा आहे की माझा जन्म, माझ्या पूर्वजांचा जन्म गवतातून झारातून झालेला आहे, म्हणून मी झारेकर झालो. जामुनकरांना वाटतं की माझं गोत्र जामुनचं झाड आहे, जामुनचा वृक्ष आहे, माझ्या पूर्वजांचा जन्म, माझ्या मूळ पुरुषाचा जन्म जामुनच्या झाडातून झालेला आहे. काजदेकर ज्यांचं आडनाव आहे त्या काजदेकरांना वाटतं की माझ्या मूळ पुरुषाचा जन्म काजदामधून, काजदा म्हणजे माती, उर्वरा, मातीतून झालेला आहे. काजदेकर आणि काजदा आहे. तर ही जी वीण आहे, माझं एक चॅलेंज आहे की भारतातल्या कुठल्याही जमातींमध्ये जर आपण फिरलो तर निसर्गाचं आणि माणसाचं, निसर्गाचं आणि जमातीचं असलेलं हे घट्ट नातं इतर कुठेही तुम्हाला बघायला मिळत नाही. तुम्ही बिहारमध्ये जा, तिकडे जनजातींचा, आदिवासींचा अभ्यास करा, त्यांच्या लोकसंस्कृतीचा अभ्यास करा, कुटुंब पद्धतीचा अभ्यास करा. मी तर म्हणाल तुम्ही इथे जवळपास बैगा जमात आहे, त्यांच्या लोकसंस्कृतीचा अभ्यास करा. परंतु अशा प्रकारचं निसर्गासोबत असलेलं नातं, प्रत्यक्षात असलेलं आपल्याला कधीही कुठेही दिसत नाही. आणि म्हणून आधुनिक काळात शहरात राहणारे लोक जेव्हा आदिवासींवरती आरोप करतात की हे वृक्ष तोडतात, वृक्षतोड यांच्यामुळं होते, है ना, वृक्षांच्या काही प्रजाती यांच्यामुळं संपल्या, बरोबर आहे, नद्या यांच्यामुळं प्रदूषित झाल्या, तर याला मी साफ नकार देतो. हे माझ्या मनाला काही फार पटत नाही. कारण आदिवासी मूळतः जय जोहार म्हणणारा आहे, निसर्ग पूजक आहे. निसर्ग त्याच्या घरातला एक हिस्सा आहे, पार्ट अँड पार्सल ऑफ त्याच्या आयुष्याचा एक भाग आहे. तुम्ही जे सांगितलं की 3 नाव तुम्ही सांगितले, काजदेकर, जामुनकर आणि एक कुठलं, काजदेकर, जामुनकर आणि एक झारेकर, हे यांचे जे गोत्र तुम्ही सांगितले हे पूर्ण म्हणजे भारताविरुद्धचे गोत्र आहे. असं कुठे मला नाही वाटत की असं कुठे भिलावेकर आहे. भिलावा म्हणजे बिबा, आणि मग त्या भिलावेकर आडनाव असणाऱ्या लोकांचं गोत्र भिलावा. आणि त्यांचा असा समज की आमच्या मूळ पुरुषाची उत्पत्ती भिलाव्याच्या झाडातून, बिब्याच्या झाडातून झालेली. हे ग्रेट आहे, हे कुठं बघायला नाही. मला नाही वाटत कुठे भारतामध्ये असं आहे की याचं गोत्र हे आणि याचं गोत्र. तर आपण पाहतो की आदिवासी लोकांमध्ये एक अंधश्रद्धेचं खूप मोठं प्रमाण आहे की कुठलाही उपचार जो असेल तर ते रुग्णालयात न जाता घरी करतात, या कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या मार्गाने ते जातात. यावरती काय म्हणजे आपण सांगू शकतो की काय आहे नेमकं ते प्रकार? हा प्रकार मी साधारणतः पहिल्यांदा 89 मध्ये मेळघाटात चिखलदऱ्याला पाहिला.
चिखलदराला झालं असं की एकदा मी कुठल्या तरी कामानिमित्तानं गेलेलो असताना तिथे एक गाडी उलटलेली होती अप्पर प्लेटोला. आणि मग आम्ही धावलो, सगळे चिखलदरातले मंडळी देखील धावली आणि मग त्या सगळ्या मंडळींना दवाखान्यात आणायचं आणि उपचार करायचे असं चाललेलं होतं. आश्चर्य वाटेल तुम्हाला की ज्यांचे पाय फ्रॅक्चर झालेले आहे, ज्यांना गंभीर जखमा झालेल्या आहे, ते लोक आमच्यासोबत दवाखान्यात यायला तयार नव्हते आणि ते घरी पळून गेले. मग माझं चिंतन मनन थोडस त्याच्यावरती सुरू झालं आणि हा एक जागतिक दर्जाचा देखील प्रश्न आहे. म्हणजे इथल्याच ट्रायबल कम्युनिटीज मध्ये नाही तर मला असं वाटतं की भारतातल्या सगळ्या ट्रायबल कम्युनिटीज ज्या आहेत त्यांची आधुनिकीकरणाकडे बघण्याची दृष्टी अशीच आहे. इव्हन त्यांची ट्रायबल सोडून दुसरे पण जे काही आहेत त्या कम्युनिटीचं पण तसंच आहे. याला काही कारण आहेत. म्हणजे मग मी साधारणतः 2005 पर्यंत वगैरे लोकसत्तेमध्ये वार्ताहर होतो आणि मेळघाटचे दोन्ही तालुके आणि कचलपूर तालुक्याविषयी भरपूर लिहायचो. त्या काळात खूप भटकंती झाली, फिरस्ती झाली आणि त्या फिरस्ती दरम्यान मला एक बातमी कळली कुपोषणाची. कुपोषणाच्या माझ्या बातमीवरती हायकोर्टात सुमोटो याचिका देखील झाली आणि त्यानंतरच्या कालावधीत माझ्या फिरस्ती दरम्यान मला आढळलं की 4थ्या ग्रेडची कुपोषणाची अवस्था असून देखील सरकारी कर्मचाऱ्यांना, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याला आईला आणि वडिलांना कन्व्हिन्स करावं लागतं, मिन्नतवारी करावी लागते की नाही तुमच्या बाळाला दवाखान्यात घेऊन चला. हे माझ्या थोडस विचाराच्या पलीकडे होतं. आणि इथे आज देखील म्हणजे 2026 मध्ये देखील मला असं वाटतं की आत्ता एक गेल्या वर्षी प्रकरण झालेलं होतं की त्या आईला खूप सारं कन्व्हिन्स केलेलं होतं. चोरणी PSCच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी किंवा या स्त्रीचा जो डिलिव्हरी आहे ती दवाखान्यात झाली पाहिजे आणि त्यांनी शाप शेवटपर्यंत नकार दिला, पेपरबाजी झाली. मला असं वाटतं की कुठेतरी डीप रुटेड फिअर, भीती दडून हृदयाच्या आत या लोकांच्या मनात बसलेली आहे आणि ती भीती वर्षानुवर्ष काढण्याचा प्रयत्न झाला नाही. एक इंटिमसी जी व्हायला पाहिजे होती नागरी समाजाची आदिवासींसोबत ती झाली नाही आणि जे आदिवासींना टेक्नॉलॉजीचं एक चांगलं एक्सपोजर द्यायला पाहिजे होतं ते झालं नाही. त्यातून ती भीती प्रचंड पद्धतीनं वाढत गेली. आणि अजून एक महत्वाचा पैलू त्याच्यासोबत जोडतो की सरकारी विभाग आपल्याला लुटणारे असतात, आपल्याला त्रास देणारे असतात, आपल्याकडून काहीतरी चिरीमेरी काढून घेणारे असतात. याच्यातून ती भीती वाढत गेली आणि या सगळ्या सोयी सुविधा आणि सवलतींकडे बघण्याचा दृष्टिकोन असा झाला असं मला वाटतं. आजकाल आपण म्हणजे आजकालची पिढी आणि नवीन पिढी यामध्ये आपल्यासारखी आणि तुमच्यासारखी आणि आमच्यासारखी पिढी काय करू शकते यावर, की याच्यावरती सोल्युशन काय निघेल आपल्याला, की त्यांच्या मनातून ती भीती काढण्यासाठी आपण काय करू शकतो? बरोबर. तर आपल्याकडे मीडिया आहे, तर त्याचा वापर आपण चांगल्या अर्थाने केला पाहिजे. मला सांगताना अभिमानही वाटेल आणि आनंदही होईल तुम्हाला सगळ्यांना की माझ्या फेसबुक अकाउंटवर जर पाहिलं तर माझ्या फ्रेंड्स लिस्ट मध्ये जवळजवळ 50% लोक मेळघाटातले दिसतील. त्या माध्यमातून, भेटींच्या माध्यमातून रेग्युलर इंटरॅक्शन आपलं त्यांच्यासोबत जर होत राहिलं तर त्यातून एक चांगला समन्वय निर्माण होईल. आणि एक अजून जर सांगायचं झालं तर NGO देखील काम करतात आहे. म्हणजे मेळघाटात किती NGOज आहे हे जर सांगायचं झालं तर माझा त्यांच्या जवळजवळ 1999 पासून त्यांचा देखील अभ्यास मी केलेला आहे. नॅशनल इंटरनॅशनल फंडिंग घेऊन विविध प्रश्नांवरती काम करणे आणि प्रबोधन करण्याचे त्यांचे देखील प्रयत्न सातत्यानं चालूच आहे. परंतु मला असं वाटतं की आता
तुमच्या माझ्यासारख्यांनी इंडिव्हिज्युअल्सनी पुढे आलो पाहिजे. येस. आणि काही खूप साचेबद्ध कार्यक्रम करायचा गरज नाही की बाबा रे मीटिंग घ्यायची ना असं करायचं आणि तसं करायचं. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून जर गावागावात जात राहिलो, इंटरॅक्शन होत राहिलं तर चांगलं होईल. आत्ता एक नव्यानं एका शिक्षिकेचा, आमची बहीण आणि एक चांगली शिक्षिका जिने जाणीवपूर्वक आपली बदली वऱ्हाडातून मेळघाटात करून घेतली की मला काहीतरी करायचं आहे आदिवासींसाठी. त्या आदरणीय निराटकर मॅडम मनभंगला टीचर आहेत. त्यांनी आपल्या शाळेतील पोरांना सांगितलं की माझ्या कॅम्पसमध्ये आल्या, मुलांना तुम्ही माझ्या कॅम्पसमध्ये आले, एंट्री केली, तुम्ही कुरकुत बोलायचं नाही, तुम्ही मराठीत बोलले पाहिजे, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलले पाहिजे. याचं कारणच मुळात असं आहे की तुम्हाला मराठी भाषा शिकता आली पाहिजे. कारण आपल्या मेळघाटचा अजून दुसरा एक प्रॉब्लेम महत्वाचा असा आहे की इथे आदिवासी जनजातींची सेकंड लँग्वेज हिंदी आहे, मराठी नाही. हो. का आहे तर आपला मेळघाट जो आहे तो मध्य प्रदेशच्या सीमांना लागून आहे आणि म्हणून हिंदीचा प्रभाव अधिक आहे. तर हिंदी ऐवजी पोरांना इंग्रजी बोलता आलं पाहिजे, मराठी बोलता आलं पाहिजे आणि मराठीतून त्यांना सातपुड्याच्या खाली उतरलं की इकडचं काहीतरी कळलं पाहिजे. दवाखान्यात एखाद्या डॉक्टर सोबत, एखाद्या पटवाऱ्यासोबत, एखाद्या तहसीलदारासोबत त्यांचा संवाद सुकर झाला पाहिजे. यासाठी सगळे लोक प्रयत्न करतात आहेत. मॅडम आहेत, तुम्ही आहेत, मी आहे. सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे आणि फिरलो पाहिजे, भटकंती केली पाहिजे. नक्कीच सर, नक्कीच. सर, ह्या ज्या बेल्ट मध्ये आपण आहोत आता सध्या, ह्या चिखलदरा बेल्ट आणि धारणी आणि चिखलदरा बेल्ट, याला मेळघाटच का म्हणतात हा आम्हाला जाणून घ्यायचा आहे. बरेच लोकांना माहिती आहे की हा चिखलदरा एक टुरिझम प्लेस म्हणून माहिती, पण याला मेळघाट का म्हणतात याचं थोडक्यात आमच्या बरोबर आहे, दर्शकांना सांगा. बरोबर. प्रांताची नावं आहेत आपल्याकडे. आपण म्हणतो की पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा. मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर आपण मेळघाट ओलांडून जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की निमाड लागलेला आहे. निमाड ओलांडला की आपल्याला मालवा लागतो, मालवा ओलांडला की अजून दुसरा प्रांत लागतो. ही प्रांतवार रचना त्या त्या काळात त्या त्या राजांनी किंवा महसूल निर्माण करण्यासाठी, अक्वायर करण्यासाठी केलेली असेल. मेळघाट हा भूभाग म्हणजे चिखलदरा आणि धारणी तालुका अमरावती जिल्ह्याचा, याचं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर आपल्याला इथं दिसतं की हा घाटांचा मेळ आहे, हा घाटांचा मेळ आहे. आणि मेळघाट म्हणजे सातपुड्याच्या 7 पर्वत रांगांवरती वसलेला प्रदेश, म्हणून मग मेळघाट. ओके. आणि तो इतका सुंदर आणि देखणा आहे की त्याचं लावण्य अनोखा आणि अतिशय निरागस आहे आणि म्हणून मेळघाट आहे. वाघ, जंगल आणि शांतता यामध्ये काय एकत्रीकरण आहे आणि काय बोलाल सर यावरती? वाघ, स्पेशली मेळघाट मध्ये लोकसाहित्यामध्ये आणि देशोदेशीच्या वाङ्मयामध्ये वाघ हे मस्क्युलाइन ब्युटीचं प्रतीक आहे. आणि मस्क्युलाइन ब्युटी म्हणजे जो राजा असतो त्याच्याकडे ताकद असते, तो शांतता प्रस्थापित करतो. आणि जंगलात देखील आपण बघतो की मेळघाटात किंवा इतर जंगलांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम राजाच करतो. आणि त्या अर्थानं मेळघाटात शांतता आहे, कारण मेळघाटचा राजा अजूनही जिवंत आहे आणि सर्वत्र त्याचा वावर आहे, असं मला वाटतं. चांगले. सर, आपण इथे बघतो की वाघाची जी पॉप्युलेशन आहे किंवा आपण त्याला सेन्सेक्स म्हणू शकतो, वाघाचा सेन्सेक्स, तो आता वाढतोय की कमी होतोय? मी या आकड्यावारीच्या सतत हे असतो थोडा
की ते फ्लक्च्युएटिंग आहे, म्हणजे ते सातत्यानं बदलत आहे. तुम्ही जर पाहिलं तर 1999 नंतरचा जो कालखंड आहे, म्हणजे जेव्हापासून मी या प्रकरणांमध्ये लक्ष घातलेलं आहे तेव्हापासून सतत बदलत आहे. वाघांची संख्या या 2 वर्षात बऱ्यापैकी वाढलेली दिसते, परंतु मधल्या काही काळात ती त्याच्यात घट देखील झालेली आहे. त्याला 2 कारणं आहे. नैसर्गिक रीतीनं मृत्यू झालेली जी संख्या होती वाघांची ती देखील होती. काही पोचर्स मधल्या काळात मेळघाटात घुसलेले होते, ते एमपीचे होते. त्यांचा देखील बंदोबस्त इथल्या वन विभागाने केला आणि वाघांना शाबूत राखण्याचं काम केलेलं आहे. पण कसंही असलं तरी माझ्यासाठी आशेची गोष्ट एकच आहे की वाघ हा मेळघाटच्या जनतेचा मामा आहे आणि मेळघाटची जनता आहे म्हणजे मामा आहे. कुळा मामा. हा, कुला मामा आहे. कुला मामा. ओके. आणि तो आहेच. आता पण वाघांची तस्करी होते का सर? म्हणजे आपण पाहतो की आधी व्हायची, इथे 2-3 केसेस घटना घडलेल्या आहेत. मी मेन्शन पण केलं की मध्य प्रदेश गेलेले. तर आता पण वाघांची तस्करी होते का, किंवा कुठल्याही प्राणी जीवनाची तस्करी? आता इथली मेळघाट टायगर रिझर्व असेल, प्रादेशिक वन विभाग असेल, त्यांची व्यवस्था निगराणी एवढी चोख आहे की आता शिकार शक्यच नाही. आता साधी सशाची आणि डुकराची जरी शिकार केली तरी खबरे आहेत, गावातली मंडळी आहे आणि कर्मचारी आहेत, वन कर्मचारी आहेत, त्यांच्या माध्यमातून हे सगळं माहित होतं. आणि आता कुठल्याही परिस्थितीत असल्या प्रकारच्या शिकारी शक्य नाही आहेत. आणि मुळात सांगू का, या शिकारी मेळघाटातील जनतेने केलेल्याच नव्हत्या, त्या केलेल्या होत्या बाहेरच्या पोचर्सनी, जे आंतरराष्ट्रीय बाजारात स्किन किंवा चामडी विक्रीचं काम करतात. त्यांनी मेळघाटातील काही हस्तक पकडून ते सगळं करण्याचा प्रयत्न केलेला होता. सर आता लोकसाहित्याकडे येऊ आपण. लोकसाहित्यामध्ये अशी कुठली एखादं साहित्य सांगा जे आम्हाला माहितीच नाहीये, म्हणजे इथे आहे, इथल्या लोकांना माहितीये, पण इथून बाहेर गेलं तर बाहेरच्या लोकांना काहीच माहिती नाही. माझ्या मते लोकसाहित्य म्हणजे मौखिक परंपरातून आलेलं साहित्य, ओरल ट्रेडिशन ज्याला आपण म्हणतो. आणि ही परंपरा एका पिढीने दुसऱ्या पिढीला हस्तांतरित केलेली असते. मी याचं सोपं उदाहरण आपल्या गावाकडे जर द्यायचं झालं, गावाकडचं जर द्यायचं झालं तर मी म्हणेल की भुलाबाईचे गाणे. भुलाबाईचे गाणे तुम्हाला पूर्वापार पद्धतीनं तुम्ही जर बघत असाल तर कुठं काही लिहिलेलं नव्हते. मुलीची एक पिढी दुसऱ्या पिढीला द्यायची, म्हणजे आपसुकच ते शिकायचे आणि अशा रीतीनं त्या पिढींच्या उतरंडीत ती गाणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झाली. मेळघाटात जर तुम्हाला बघायचं झालं तर विवाह गीत आहे, खूप सारे गाण्यांचे प्रकार आहे. गाण्यांना कोरकू भाषेत सिरिंज म्हटलं जातं. सिरिंज. ओके. आणि या सिरिंजचे प्रकार जर पाहतो म्हटलं तर तुम्हाला कितीतरी प्रकार दिसतील. आणि पूजेच्या वेळचे, डोलारच्या वेळचे, त्यानंतर फगनाय गीत वेगळा प्रकार आहे. या सगळ्या गीतांचा, गाण्यांचा अभ्यास करून त्यातून सांकेतिकता, जीवनाचा अर्थ, प्रथा परंपरा शोधून काढण्याचं काम आता आधुनिक काळातील संशोधकांकडे राहिलेलं आहे. काही प्रमाणात ब्रिटिश लेखकांनी प्रयत्न केला, भाषेवर संशोधन त्यांनी केलं. परतवाड्याच्या कडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर काशीनाथ बराटे सर देखील त्या संदर्भात सातत्यानं प्रयत्न करतात आहे. त्यांनी आकाशवाणी आणि UGC वरती काम करून खूप मोठमोठे प्रकल्प पूर्ण केले आहे आणि सादर देखील केलेले आहेत. परंतु त्याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास शिल्लक राहिलेला आहे. त्यातला एक महत्वाचा अभ्यास मला तुम्हाला सांगावासा वाटतो की गाणी आहे तसं लोकनाट्य देखील आहे, लोकनृत्य देखील आहे. म्हणजे वेगवेगळ्या सणांना, वेगवेगळ्या उत्सवांना, वेगवेगळ्या पूजांसाठी वेगवेगळी
गाणी, वेगवेगळे नृत्य आणि वेगवेगळे वाद्य या सगळ्यांचा समुच्चय म्हणजे लोकसंस्कृती असं मला म्हणता येईल. तर या गाण्यांमधली जी सिम्बॉलिझम आहे, प्रतिकात्मकता आहे, ती प्रतिकात्मकता उलगडून जीवनाचा काही नवीन अर्थ आपल्याला शोधता येतो का, ते आपल्याला शोधावं लागेल, ते बघावं लागेल आणि तसला प्रयत्न आपल्याला करावा लागेल. आम्हाला सर त्या नृत्याबद्दल सांगा ना, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना माहिती करून घ्यायचंय की आम्ही आजकाल सोशल मीडियावरती जर आदिवासी नृत्य बघितलं, ते बासरी घेऊन आणि सर्कल मध्ये ते फिरतात, बासरी घेऊन गरब्या टाईप मध्ये ते करतात, त्या नृत्याबद्दल थोडी माहिती द्या ना. त्या नृत्याचं नाव आहे गदली सुसून. गडली सुसून. गदली सुसून. ओके. आणि गदली सुसून हे कोरकूंचं नृत्य आहे, नाच आहे. आणि प्रत्येक प्रसंगात, लग्न असो, पूजा असो, अजून काही असो, कुठलाही सण असो, अगदी जिरोती असेल, भवई असेल, होळी असेल, प्रत्येक सणाला सादर केलं जाणारं, मन मोहून टाकणारं महत्वाचं नृत्य मेळघाटातलं म्हणजे गदली सुसून. तर हे ते नृत्य आहे. त्याच्यानंतर पुरुषांचा एक अजून नृत्य प्रकार आहे, तो आहे दंडा. दंडा. तुम्ही आपल्याकडे गरबा पाहिला असेल की गरबामध्ये 2 स्टिक्सचा वापर करून एक विशिष्ट आवाज, एक विशिष्ट ध्वनी निर्माण करून दांडिया. दांडिया. पावलांचा फेर धरण्याची पद्धती आहे. त्याच पद्धतीनं काहीतरी एक वेगळ्या पद्धतीचं नृत्य मेळघाटात आहे, ज्याला दंडा म्हणतात. ते पुरुषांनी केलं पाहिजे असा दंडक आहेत, त्यात स्त्रिया भाग घेत नाहीत. आपण चुरणी काटकुम भागात जर गेलो तर तिकडे आपल्याला दिसतं की लोकसंख्या गोंडांची जास्त आहे आणि गोंड लोकांचं एक नृत्य होळीच्या काळात तिकडे आपल्याला बघायला मिळतं आणि ते देखील तिकडे खूप पॉप्युलर आहे आणि देश पातळीवर देखील ते संपूर्ण बिहारमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये पॉप्युलर आहे. त्याला दंडार म्हणतात आणि दंडारवर देखील खूप सुंदर नृत्य देखील केलं जातं आणि वाद्यवृंद तर एवढा मोठा असतो की त्याच्या आवाजाने, त्याच्या ध्वनीनी पूर्ण आसमंत निनादून जातो. मनमोहक अशा पद्धतीचं ते सगळं असतं. हो सर, मेळघाटचा मुख्य सण होळीच का मानला जातो, म्हणजे ते होळीच का मुख्यतः मेन सण म्हणून साजरा करतात लोक? जी, होळी हा मुख्य सण सगळ्या जमाती इथं साजरा करतात. त्याचं मला सुचलेलं कारण असं आहे की त्या काळात कामं सगळी होऊन गेलेली असतात शेतीची आणि सर्वत्र निसर्ग फुललेला असतो. एक मोकळीक जनमानसाला असते आणि त्या काळातला तो सण प्रमुख म्हणून तिथं केला जातो. परंतु होळी व्यतिरिक्त अनेक सण आहेत मेळघाटात की ते मनोभावे केले जातात आणि त्या त्या सणांना त्या त्या देवतांची पूजा देखील केली जाते. आणि मेळघाटातलं तर आयुष्यच उत्सव आहे, रोजचं जगणं उत्सव आहे. इतकं सुंदर निसर्ग त्यांच्या वाट्याला आलेला आहे. त्या संपूर्ण निसर्गाचा, त्या सगळ्या निसर्गाचा अनुभव घ्यावा आणि त्यात आपण एकाकार व्हावं अशी ती वृत्ती आहे. होळीच्या निमित्तानं मग मेघनाथाची पूजा केली जाते. मेघनाथाचे स्तंभ ज्या ज्या गावात असतात त्या त्या गावात बळी दिला जातो. कोंबड्यांचा असेल, बकऱ्यांचा असेल, तो बळी दिला जातो, पूजा केली जाते. फगनाय नृत्य आपल्याला बघायला मिळतं. फगवा मागताना काही मंडळी, काही महिला मंडळी आपल्याला दिसतात आणि मग श्रीमंत अर्बनाइज्ड लोकांचे, नागरीकरण झालेल्या लोकांचे डोळे आक्रसतात आणि मग एका वेगळ्या नजरेनं त्यांच्याकडे बघितलं जातं की अरे हे काहीतरी मागतात. ते काही मागत नाही, ते तुम्हाला मेळघाटच्या एका टोकावरती एका रस्त्यावर उभं राहून सांकेतिक दृष्टीनं सांगतात की पुढं
एक नवीन विश्व आहे, त्यात तुम्ही प्रवेश करतात आहे. जरा सावध राहा, त्याचा आस्वाद घ्या. तर हे सगळं अनोखं आहे. मेळघाटात सर्वत्र निसर्ग फुललेला असतो आणि त्या निमित्तानं जत्रा लागलेल्या असतात. सगळ्यात मोठं आकर्षण जर काही असेल दिवाळी आणि या आपल्या होळीमध्ये, फाग उत्सवात, तर जत्रा. दिवाळीच्या वेळेला तुम्हाला दिसेल की भोंगडू हाटी असतो. भोंगडू म्हणजे पावा, बासरी, वेळूची बासरी, आणि हाटी म्हणजे बाजार. दिवाळी नंतरचा त्या गावचा बाजार ज्या दिवशी असतो त्या दिवशी त्या बाजारामध्ये त्या भागातले सगळे गुराखी आपल्या पारंपरिक वेशात मग मोरपीस लावून, कवड्यांच्या माळा परिधान करून, दुपट्टा बांधून डोक्याला, एका वेगळ्या नृत्याच्या संपूर्ण जत्रेमध्ये आस्वाद घेतात. त्याला आपण भोंगडू हाटी म्हणतो आणि त्याला भोंगडू नृत्य म्हणतो. त्या नृत्यावरती ते नृत्य पाहताना कोणाचे पाय फिरकले नसतील असं कधी होत नाही. इतका जोश त्या नृत्यामध्ये असतो. तसंच आपण जेव्हा होळीच्या जत्रा बघायला मेळघाटात जातो, मग ती जारीदाची असेल, काटकुमची असेल, हातरूची असेल, इकडे बिजू धावडीची असेल, किंवा धारणीच्या पल्याडची अल्याडची कुठची असेल, तर तिकडे गदली सुसून आणि भगत कुणाच्या तरी साठी आपल्या जीवाची बाजी लावून मेघनाथाच्या स्तंभावरती चढतो. आणि जी ही मनाची उत्कट अवस्था आहे ती अवर्णनीय आहे. मी भगत म्हणून कुणाच्या तरी साठी नवस केलेला आहे. तो नवस पूर्ण झाला, त्याची तब्येत बरी झाली, त्याची प्रकृती सुधारली, त्याच्या आजारपणात त्याला लाभ मिळाला, म्हणून मी त्या शिड्या चढून मेघनाथाच्या स्तंभावरती चढतो आणि तो नवस पूर्ण करतो. ही जी भावना आहे ती उच्च कोटीची आहे. आणि मेळघाटात हे जे भगत मंडळी आहेत, त्या त्या गावात असणारे भगत आहेत, त्या त्या गावात असणारे भूमका आहेत, ज्याला आपण धर्मगुरू म्हणूया, ते काही पैशासाठी बसलेले नाही आहेत, तर ते समाजाच्या कल्याणासाठी, रुग्णाच्या कल्याणासाठी म्हणून बसलेले आहेत, असं मला वाटते. सर, फागस ना, फाग संस्कृतीबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा ना, की काय आहे नेमकी फाग संस्कृती, आणि ही होळी निमित्तच सेलिब्रेट केली जातं की अजून कुठल्या निमित्ताने ती जपली जाते, की काय आहे नेमकं फाग संस्कृती? दोन प्रकारची होळी 2 दिवस केली जाते. एक जी होळी आहे त्याला जिंदा होळी म्हणतात, जिंदा होळी. आणि दुसरी जी होळी आहे त्याला म्हणतात मृत होळी. एक होळी जी आहे ती घराघरासमोर लाकडं पेटून त्या होळीची पूजा करून केली जाते. आणि दुसरी जी होळी आहे ती संपूर्ण गावाची होळी असते. संपूर्ण गावकऱ्यांनी त्या होळीत लाकडं नेलेली असतात, आपली समिधा नेलेली असते. त्या होळीची पूजा करण्यासाठी म्हणून गदली सुसूंच्या प्रोसेशन मध्ये, मिरवणुकीत गावाच्या आडा पटेलला आणि पटेलला नेलं जातं. पटेलच्या हातून त्या होळीची पूजा होते आणि पूजा झाल्यानंतर रात्रभर तिथं गदली सुसून नृत्याचा फेर ते धरतात. अशी 2 दिवस होळी असते. परंतु होळीच्या पाठीमागचं शास्त्र शोधायला जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येतं की होळी हा एक आपल्या मनाच्या आणि भावनाच्या विरेचनाचा देखील भाग आहे. आपल्या मनात आलेल्या कलुषित भावना, आपल्या वाट्याला आलेलं दुःख, त्याचं विरेचन व्हावं, त्याचं विसर्जन कुठंतरी व्हावं, हे देखील त्या निमित्तानं होतं. आणि मला असं वाटतं की मेळघाटात हे 2 उत्सव आहेत की ज्या माध्यमातून पराकुटीचं दुःख जे काही आपल्याला झालेलं आहे ते बाहेर पडतं. दुसऱ्या उत्सवाचा, दुसऱ्या सणाचा उल्लेख मी करेल, ती म्हणजे शिदोली. शिदोली म्हणजे मृतकाच्या कुटुंबानी
त्या नातेवाईकाच्या मृत्यूच्या 1 वर्षानंतर त्याचं केलेलं श्राद्ध, परंतु ते श्राद्ध देखील 3-4 दिवस चालतं आणि ते अनोखं असतं. ती परंपरा, ते रिच्युअल्स, ते विधी, म्हणजे आपल्याला वरकरणी जर पाहिलं तर आपल्याला ते फार सोपं दिसतं की अरे बकऱ्याचा बळी दिला जातोय, गावपंगत दिली जाते, नातेवाईक जमलेले आहेत, एका झाडाचा एका वृक्षाची फांदी तोडून आणलेली आहे, त्याचा मुंडा तासला जातोय, घडवला जातो आहे आणि विधिवत मग त्या मृतकाचा तो मुंडा त्याच्या स्मृतिदिनी गावाच्या वेशीबाहेर गाडला जातो. तर हा जो प्रकार आहे त्यामध्ये देखील मला दुसरं तिसरं काही दिसत नाही, तर दुःखाचं विरेचन, विसर्जन होताना दिसतं. बरोबर आहे. एक दुःख आपल्या हृदयातून निघून जावं, असंच सगळं ते आहे. इथल्या जनतेला आणि जंगल वाचवण्यासाठी सरकार काय प्रयत्न करते? मला असं वाटतं की हा प्रयत्न खूप पूर्वीपासून सुरू झालेला आहे आणि आपण वर्तमानपत्रांमध्ये, पुस्तकांमध्ये किंवा रील्समध्ये, चर्चासत्रांमध्ये एक शब्द वारंवार ऐकत असतो आणि तो म्हणजे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट, किंवा दुसरा एक प्रकार वृक्षतोडीचा, औषधी वनस्पती चोरीचा, यासारखे प्रकार आपण सातत्यानं पेपरमध्ये वाचत असतो. मला असं वाटतं की वन विभागाने खूप वर्षापूर्वीच संयुक्त वन व्यवस्थापन नावाची एक प्रथा, एक विभाग, एक योजना सुरू केलेली होती की त्या गावाच्या आजूबाजूचं जंगल राखण्यासाठी, त्याची निगा राखण्यासाठी, ते आहे तसं ठेवण्यासाठी, त्याची सुरक्षितता वाढवण्यासाठी त्या गावातल्या लोकांना विश्वासात घ्यायचं, वनकर्मचारी आणि गावातली प्रमुख मंडळी याची एक संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना करायची आणि त्या समितीच्या माध्यमातून लोककल्याणकारी गावात योजना राबवायच्या, त्यासोबत वन व्यवस्थापनासाठी, वनाची निगा राखण्यासाठी, सुरक्षा वाढवण्यासाठी त्या समितीच्या माध्यमातून प्रयत्न करायचे. रोजगाराची देखील निर्मिती होते आणि गावाचा देखील एकोपा राहतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तर गावाचं आणि त्या वन कर्मचाऱ्यांचं खूप सुंदर ट्युनिंग मला असं वाटतं की राहतं, काम एकत्र करता येतं. सर इथल्या चालू आहे बंद नको करू, आता एडिट करू. खोकला येतो मला. रेडी? ओके, स्टार्ट. सर इथल्या खाद्य संस्कृतीबद्दल काय सांगाल? म्हणजे आम्हाला माहिती करून घ्यायचंय की खाद्य संस्कृती कशी काय आहे इथली. जी, येस. मेळघाट आत्ता तर म्हणजे 2024 नंतर ओळखला जातोय तो मिलेटसाठी, म्हणजे तो जागतिक नकाशावरती आलेला आहे. आणि मला असं वाटतं की इथल्या ज्या वेगवेगळ्या जमाती आहे आणि जाती आहेत त्यांच्या आपण किचन मध्ये गेलो तर आपल्याला एक वेगळी नवीन फूड कल्चर बघायला मिळते. आपण कुठल्याही गवळ्याच्या घरात जर गेलो ना मेळघाट मध्ये, तर आपल्याला इतकं सुंदर किचन त्याचं दिसतं की त्याला पहिल्यांदा तर रानभाज्या माहिती असतात, मग त्या पावसाळ्यात उगवणाऱ्या असतील किंवा वर्षभर मिळणाऱ्या असतील, सगळ्या प्रकारच्या रानभाज्या त्याला माहिती असतात. त्या कोरकूंना माहिती असतात, त्या गोंडांना माहिती असतात, त्या राठ्यांना माहिती आहे, त्या गवलान लोकांना माहिती आहे, त्या बलई लोकांना माहिती आहे. मेळघाटात राहणाऱ्या समस्त जाती जनजातींना या रानभाज्यांची माहिती आहे. कंदाची माहिती आहे की कुठले कंद कधी काढून खाल्ले पाहिजेत, किती प्रमाणात खाल्ले पाहिजेत. तिसरं महत्वाचं मशरूम्स जे आहेत त्याची माहिती आहे. त्यानंतरची एक महत्वाची गोष्ट आहे की फळं आहेत जंगली, ती जंगली फळं वर्षभर, म्हणजे आवळा आणि आंबा तर तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त मोहाच्या फुलांचा बहर संपून गेला की प्रत्येक पक्षाला आणि प्राण्यांना इथं माहिती होते. अस्वलीला माहिती होती की आता मोहाच्या झाडावरून टोई टपकणार आहे पिकलेली. त्यानंतर टोई खाऊन झाली, टोईच्या वरचा गर खाऊन झाला की प्रत्येक आदिवासीला समजतं की मी ही टोई उचलून नेली पाहिजे आणि ती गोळा करून
त्याचं तेल काढलं पाहिजे. तर इथं अनेक गोष्टी आहे की ज्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. इथं चारोळी सारखा खूप महागडा असा सुकामेवा आहे. इथं गोडंबी आहे. इथं प्रचुर प्रमाणात बिबा आहे. इथं खूप सारे मेडिसिनल हर्ब्स आहेत. इथं खूप सारे कंद आहेत. एअर पोटॅटो सारखे, मट्याळू सारखे वेगळे फळं आहेत. आणि या सगळ्यांचा आस्वाद घेत ही जनता जगत असते. मी गवळी लोकांच्या किचनचा विचार तुमच्यासमोर मांडत होतो की त्यांच्या खाद्य संस्कृतीमध्ये कुटकी आहे, जगनीचं तेल आहे. जगनी नावाची तेल बी इथं दिसते आपल्याला. त्यानंतर इथं सावा आहे, त्याचा भात आणि त्याची खीर इथं केली जाते. त्यानंतर इथं कोदो पिकवलं जातं, कोदोची भाकरी केली जाते. आणि त्याही पेक्षा आपण जर हत्रू, रायपूर, भत्रुम त्या भागात जर गेलो तर आपल्याला अतिशय महागडा आणि न्यूट्रिशियस असा ब्राऊन राईस मिळतो. जे जुनं बी आहे ते त्यांनी टिकवलेलं आहे. ते ब्राऊन राईस त्या भागात आहे. पावसाळ्यात खेकडे आहेत, बुंबूच आहे. म्हणजे तुम्हाला मी एक शिकारीची पद्धत सांगतो की तुम्ही मजूर आहात, तुम्हाला कामावरती जायचं आहे दिवसभरासाठी आणि तुम्हाला शिकारीच्यासाठी वेळ नाहीये, तुम्हाला फिशिंगसाठी वेळ नाहीये, तरी मासे तर पकडायचे आहे. तर तुम्ही एक घागर घ्यायची, त्याला एक कापड बांधायचं, कापडामध्ये एक छिद्र करायचं आणि त्या घागरीच्या तळाशी एक कुस्करलेला खेकडा टाकायचा आणि ती घागर नदी पात्रात किंवा तलावाच्या पात्रात ठेवून द्यायची आणि ती तरंगू नये म्हणून त्याच्या तळाशी एक दगड देखील भारी भरकम ठेवायचा. संध्याकाळी तो मजूर परत आल्यानंतर जेव्हा घागर उचलायला जातो तेव्हा असं दिसतं की जो तो कुस्करलेला खेकडा सकाळी त्यांनी त्या तळाशी टाकलेला होता घागरीच्या, तो खेकडा खाण्यासाठी म्हणून मासळीचे छोटे छोटे पिल्ले त्या कापडातून आतमध्ये शिरलेले आहेत आणि त्यांना बाहेर निघणं मुश्किल आहे. तो घागर उचलतो, घरी जातो आणि त्याला आपसुकच एवढं सगळं खाद्य मिळालेलं असतं. डोकळे नावाचा एक माशांचा प्रकार आहे. बोंबूच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बोंबूचला वराडी भाषेत भात मच्छी देखील म्हणतात. तांदळाच्या दाण्या एवढे छोट्या छोट्या मच्छा, छोटे छोटे मासे ते पकडतात. मटणाचे प्रकार आहेत ते विशेषतः जनजातींमध्ये, आदिवासी जातींमध्ये आहेत आणि या सगळ्यांचा आस्वाद घेत ही जनता जगते. आणि मला असं वाटतं की पावसाळ्यात तर स्वर्ग असतो की ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या असतात. आणि कुठल्याही भागात जर तुम्ही पावसाळ्यात जर गेलात तर मेळघाटी भाषेत ज्याचा उल्लेख भेंबडी आणि ऊट दोन शब्द वापरले जातात. एक शब्द आहे ऊट आणि दुसरा आहे भेंबडी. भेंबडी आणि ऊट म्हणजे वाळलेल्या बांबूवरती, वेळूवरती उगवलेला मशरूम. त्या मशरूमची देखील भाजी आणि वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले जातात. तर इथली खाद्य संस्कृती अनोखी आहे, जगापेक्षा निराळी आहे. आणि माझा दावा आहे की कितीही दुष्काळ कुठेही पडला, मेळघाटात पडला, तरी इथली जनता कधीही उपाशी झोपत नाही. सर ते मव्याबद्दल सांगाल ना सर, तो काय प्रकार आहे? म्हणजे ती औषध आहे की दारू आहे? लोक त्याला वेगळ्या पद्धतीने यूज करतात आणि आदिवासी लोक त्याला कशा पद्धतीने यूज करतात हे आम्हाला जाणून घ्यायचं. मोहाच्या झाडाला कल्पवृक्ष इथं म्हटलं जातं आणि खरोखर तो वृक्ष जो आहे तो कल्पवृक्ष आहे. त्यांची संख्या भरपूर आहे. मोहा व्यतिरिक्त खूप सारे वृक्ष इथं आहेत. चारोळी आहे, हिरडा आहे, बिबा आहे, बेहाडा आहे. परंतु याच्यापेक्षा मोहाला एक अनन्यसाधारण महत्व याच्यासाठी आहे की तो वृक्ष बहुवर्षायू आहे. म्हणजे एकदा लावल्यानंतर, लावत तर नाहीच, सगळे नैसर्गिकरित्या निघालेले आणि मोठे झालेले वृक्ष इथं आहेत, परंतु हे सगळे बहुवर्षायू आहेत. वर्षानुवर्ष ते एखाद्याच्या शेतात, बांधावर, जंगलात आहेत. 2-3 महत्वाच्या गोष्टी त्यातून मिळतात. एक पहिली महत्वाची गोष्ट, मोहफुलं मिळतात.
मोहक फुलातून काय मिळतं तर मोहक फुलं आपल्याला माहिती आहेत की त्याची दारू एक्स्ट्रॅक्ट केली जाते. हो. मोहक फुलाची भट्टी लावली जाते, म्हणजे ती फुलं आणली जातात, त्याचं विरजन घातलं जातं. विरजन घातल्यानंतर एका विशिष्ट दिवशी नदीवर जाऊन ती भट्टी लावली जाते आणि त्यातून दारू गाळली जाते आणि ती दारू प्राशन केली जाते. आता मेळघाटात प्रत्येक गावात मोहाची दारू मिळते. काही धार्मिक विधींमध्ये देखील मोहाची दारू भूमका लोक, भगत लोक प्राशन करून तो विधी करतात किंवा ती पूजा करतात. माझा आधुनिक काळात राहणाऱ्या सगळ्या समाजसेवकांना, व्यसनाधीनतेवरती काम करणाऱ्या समस्त लोकांना सांगणं आहे की या जनतेला हे दारू पितात म्हणून अवेरू नका. याचं कारण असं की दारू ही त्यांच्या जीवनाचा अतिशय अविभाज्य भाग आहे. त्यांच्या पूजा पद्धतीचा देखील अविभाज्य भाग आहे. काही प्रसंगात मी त्या दैवतांना दारू ऑफर केल्याचं दृश्य देखील पाहिलेलं आहे. याच्यावरून दारूची महती तुम्हाला कळेल. मी मोहफुलांविषयी बोलत होतो. मोहफुलांपासून काय होतं, तुमच्याकडे काहीच नाही, 4 क्विंटल मोहफुलं तुम्ही गोळा करून मार्च मध्ये साठवलेले आहेत, पावसाळा पडलेला आहे, तर अशा वेळी मोहाचे लाडू बनवून तुम्ही खाऊ शकता. लाडू बनवायची तुमची इच्छा नाहीये, मोहफुलं तव्यावरती भाजून त्याच्यावरती मीठ टाकून नुसतं मोहफुलं देखील तुम्ही खाऊ शकता. आपल्या गव्हाच्या कणकीसोबत मोहफुलं कुस्करून भिजवून त्याचा एक पदार्थ तव्यावरती बनवला जातो, त्याला ओंद्रा म्हणतात. तो ओंद्रा देखील तुम्ही ठेच्यासोबत, चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसता देखील खाऊ शकता. इतकी सुंदर खाद्य संस्कृती इथं आहे. त्यासोबत जगनीचं तेल आहे, मी उल्लेख केलेला आहे. जगनी इथलं प्रमुख तेल बी आहे आणि त्या जगनीची चटणी ज्या पद्धतीनं चविष्ट आणि स्वादिष्ट बनते त्याच पद्धतीनं तिचं तेल देखील अतिशय चविष्ट आणि सुंदर त्याची चव आहे असं मला वाटतं. त्याच्या व्यतिरिक्त त्या तेलाचा उपयोग मी तुम्हाला सांगतो की सांधेदुखीसाठी देखील ते तेल वापरलं जातं आणि अतिशय महागडं ते तेल आहे. मोहाविषयी आपण बोलत होतो. मोहाच्या अजून एका प्रॉडक्ट विषयी मी तुम्हाला सांगतो. मोहफुलं गळून गेल्यानंतर मोहाच्या वृक्षाला जी फळं लागतात त्याला मेळघाटी भाषेत टोई म्हणतात. टोई. ओके. टोई जी असते ती पिकल्यानंतर अतिशय गोड लागते, अतिशय अवर्णनीय अशी त्याची चव आहे आणि ती मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. अतिशय अवर्णनीय अशी त्याची चव आहे. ती पिकायच्या आधी त्याची भाजी देखील केली जाते आणि त्या टोईचा जो मधला टणक भाग आहे, ज्याला आपण टोईची बी म्हणतो किंवा मोहाची बी म्हणतो, त्या बियापासून तेल काढतात. ते वेगळ्या पद्धतीनं काढतात. काही ठिकाणी ते गिरणीवर जाऊन काढतात आणि त्या तेलाचा उपयोग भाजी बनवण्यासाठी किंवा खाण्यासाठी म्हणून केला जातो. अशी मोहाच्या झाडाची सर महती आहे. आणि म्हणून मला अजून एक वाक्य तुम्हाला सांगायचं आहे की एखाद्याकडे काहीच नाही आणि त्या शेतात नुसतं मोहाची झाडं आहे, तरी तो वर्षभर जगू शकतो मोहफुलं विकून. सर, डू यू एव्हर ट्राय दिस मोहास प्रोडक्ट लाईक medicine for medicine purpose or for drinking purpose or for as you said mention that oil, तुम्ही लाडू असे मेन्शन केले तुम्ही. बिलकुल. परतवाड्यातली एक संस्था आहे आणि आमचे मित्र आहे. मी तुम्हाला सांगतो की आदिवासी खाद्य संस्कृतीवर काम करणारे आमचे मित्र आणि विशेषतः मिलेट्स वरती, भरड धान्यावरती काम करणारे आणि संपूर्ण भारतात काम करणारे आमचे मित्र जे आहेत, मुकुंद देशमुख, ते परतवाड्याला दरवर्षी एक खाद्य जत्रा घेतात, फूड फेस्टिवल घेतात. त्या फूड फेस्टिवल मध्ये मेळघाटातल्या सगळ्या खाद्यपदार्थाचे स्टॉल असतात. तिथं मोहाचे लाडू असतात, तिथं मोहाचा ओंद्रा असतो आणि मी भाताचे जेवढे प्रकार सांगितले, कुटकी, सावा, सगळ्या प्रकारचा भात तिथे असतो.
खिचडी असते, त्यानंतर कोदोची भाकरी असते आणि हे सगळं आम्हा परतवाडाकरांना चाखायला मिळतं वर्षातून एकदा. ओके. आणि मी देखील माझ्या आयुष्यात जेव्हा केव्हा भटकंतीवरती असतो, जेव्हा माझ्या पानात जे काही वाढलं जातं ते मी आवडीनं खातो. मी रानभाज्या जवळजवळ सगळ्या चाखलेल्या आहेत. मी सगळी तेलं, सगळ्या तेलबिया, त्यानंतर इथला भात, कोदोची भाकरी, कुटकीचा भात, साव्याची खीर, आणि मी व्हेजिटेरियन असल्यामुळं मला मर्यादा आहेत. या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर आहेत. आपण पाहतो की आदिवासी लोक जी. आणि आजकालची शहरवासी लोक जी. यामध्ये फरक पडतोय, तर यामध्ये काय म्हणजे कारण आहे की त्यामुळे त्यांच्यामध्ये फरक पडतोय, दूर जातात एकमेकांचा, एकमेकांपासून दूर जातात आहे. हे याचं कारण असं आहे की लाईफस्टाईल जी आहे त्याच्यामुळं, आणि इकडे सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स थोडा आहे, त्यामुळं आदिवासीपर्यंत जाणं, त्यांच्याशी मैत्री करणं, त्यांच्यात मिसळणं, त्यांच्यात राहणं, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु मला असं वाटतं की आता पुढे दिवस आहेत की जागतिक स्तरावर देखील आणि राष्ट्रीय स्तरावर देखील काही प्रयत्न सुरू झालेले आहेत. तुम्ही एक शब्द सुंदर, एक टर्म ऐकलेली असेल, या टर्मचं नाव आहे ट्रायबल टुरिझम. तसं ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देऊन ते टुरिझम केलं जात आहे. त्याच पद्धतीनं ट्रायबल टुरिझम हा देखील एक प्रकार आहे आणि तो मध्य प्रदेशमध्ये आता सध्या त्याची चालती आहे. दुसरं एक मला सांगावंसं वाटतं की संपूर्ण जग मेळघाट सारख्या सगळ्या ट्रायबल पॉकेट्स वरती याच्या पुढच्या काळात विसंबून राहणार आहे, ते भरड धान्यासाठी. तुम्ही अमेझॉन वरती सर्च करा, अमेझॉन राहू द्या दूर, आपण जर साधं अमरावतीला जाऊन पाहिलं तर तुम्हाला दिसेल की तिथे सायन्स कोर नावाच्या शाळेच्या मैदानात एक शासनाने स्टॉल लावलेला आहे, जिथं भरडधान्य विकली जातात. तिथं मेळघाटचं मध विकलं जातं, मेळघाटची चारोळी, बिब्बा, हिरडा विकलं जातं. ते विकत घेणाऱ्यांचं प्रमाण पहा किती आहे. त्या निमित्तानं का होईना, त्या कारणानं का होईना, एक शहरी समाज आदिवासींच्या अधिक जवळ जातो आहे, त्यांचं कुतूहल वाढलेलं आहे. याचं कारण असं की दोन पद्धतीनं ते आपल्याला अन्न मिळतं. ते पौष्टिक तर आहेच, पचायलाही हलका आहे, आणि त्या निमित्तानं ती डिमांड वाढते आहे आणि जवळीक देखील निर्माण होते आहे. आणि नोकरी पेशामध्ये देखील आता आदिवासी लोकांचा टक्का वाढलेला आहे. शिक्षकी पेशात, वन विभागात आणि सगळ्या विभागात आदिवासी कर्मचारी आणि त्यांची संख्या वाढलेली आहे. आणि एक एकोपा, एक मैत्रीपूर्ण वातावरण दिवसेंदिवस निर्माण होत आहे. तर हा होता आजचा बियॉन्ड द माईकचा संवाद. ही एक फक्त मुलाखतच नाही, तर आदिवासी संस्कृती, जंगल आणि मेळघाट याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे श्री एकनाथ तट्टे सर यांच्याकडून. सर, आपले खूप खूप आभार. आणि बियॉन्ड द माईकच्या ह्या एपिसोडला आणि बियॉन्ड द माईकला आपण टाइम दिला याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू. आणि मला तुमच्याबद्दल देखील दोन शब्द बोलावेसे वाटतात की परतवाडा सारख्या शहरात राहून तुम्ही सर्व पोरांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे बियॉन्ड द माईक, आणि त्या क्षेत्रातलं जे काही आहे ज्ञान असेल, माहिती असेल, ते सगळं सर्वसामान्य लोकांपर्यंत, देशोदेशीपर्यंत जावं, यासाठीचा हा उपक्रम आहे तुमचं सर्वांचं खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि मला बोलावलं त्याबद्दल विशेष अभिनंदन. तर हा होता बियॉन्ड द माईकचा आजचा संवाद. या संवादात आपण जंगल, मेळघाट आणि आदिवासी संस्कृती याबद्दल सरांकडून जाणून घेतलेलं आहे. मेळघाटाकडे पाहणारा दृष्टिकोन कसा बदलणार आणि मेळघाटातील लोकांना याचा काय फायदा होणार, तो या एपिसोडमधून आपण सगळ्यांनी ऐकून घेतलेला आहे. बियॉन्ड द माईकला सबस्क्राईब करा. असेच संवाद ऐकण्यासाठी आमच्याशी जुळून राहा. धन्यवाद.